नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज तुम्ही बघू शकता नवीन टी शर्ट घालून आलेलो आहे आणि नवीन टी शर्ट जो आहे ना, बघू शकता माझं नाव आहे मागे, इकडे ब्रह्मंती ग्रुप म्हणजे आम्ही जो 3 मित्रांनी स्टार्टिंग चालू केली ती ब्रह्मगिरी फेरीपासून, त्यानंतर मग काहीतरी करू म्हटलं तर मग ब्रह्मंती आमच्या ग्रुपला नाव दिलंय। तर आज आपण आलो आहे मंडळी चांदवड मध्ये आणि आज आपण प्रथमतः आलो आहे एका किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि तो किल्ला म्हणजे इंद्रायणी किल्ला। याला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि मंडळी स्टार्टिंग पॉइंट आहे हा किल्ल्याचा आणि तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने मस्तपैकी वॉटरफॉल बघू शकता, किती सुंदर हा वॉटरफॉल दिसतोय आणि इकडचे डोंगर वगैरे किती सुंदर दिसत आहे। हा जो समोरचा डोंगर आहे ना, याला 3.5 रोडगा म्हणून ओळखलं जातं। तर चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया इंद्रायणी किल्ल्याच्या। यांना तुम्ही बघू शकता, हे कोण आहे माहिती का, आपले ऍक्शन मॅन म्हणजे माझे नावकरी किरण आणि आज म्हणजे प्रॉपर हे इथलेच आहे चांदवडचे। तर आपल्याला तुम्ही या साईडने बघू शकता, हा 3.5 रोडगा आहे। तुम्हाला बोललो ना याच्याविषयी थोडीशी ते माहिती सांगतील। जर माहिती चुकली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मदत करा आणि आम्हाला सांगा माहिती बरोबर आहे का। तर नावकरी या विथ ऍक्शन मॅन। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे किरण ठाकरे। मी या चांदवड तालुक्यातील एक रहिवासी आहे। बोपणे आमचं गाव आहे। आता इथं चांदवड तालुक्यात भरपूर डोंगर रांग आहे, अजंता सातमाळ रांग आहे, त्याच्यामध्ये धोडप किल्ला आहे, राजदेर किल्ला आहे, इंद्राई किल्ला आहे आणि इकडे आपला अनकाई किल्ला आहे। तर आम्ही आता चांदवड तालुक्यातील वडबारे गावात आलोय। राजदेरवाडीतून जो किल्ल्याला जातो राजदेर किल्ला आणि वडबाऱ्यातून ज्या किल्ल्याला रस्ता जातो तो इंद्राई किल्ला आणि हा एक 3.5 रोडगा। आता याची आख्यायिका ऐकल्याप्रमाणे हे कितपत खरं आहे ते सांगता येणार नाही, पण ऐकल्याप्रमाणे पहिले हे रोडगे होते, रोडगे होते जे आपण खायचो। तर ते राक्षस ते रोडगे खात होता आणि मग काय म्हणे त्यांच्यात नंतर देवी आली तिथं आणि देवीने ते राक्षसाला लात मारली, तर त्या रोडग्यासहित तो राक्षस खाली येऊन मेला। तर त्याच्यामुळे तो अर्धा रोडगा राहिला आणि 3 पूर्ण आहे, त्याच्यामुळे त्याला 3.5 रोडगे म्हणतात। आणि इथून तुम्ही जसं पुढे जाणार तिथं इंद्रायणी किल्ला आहे, तिथं बाकीच्या आपल्याला गोष्टी बघायला मिळतील। धन्यवाद। हा जो किल्ला आहे त्याला जुन्या काळी इंद्रायणी म्हणायचे, आता इंद्राई म्हणता। तर तो किल्ला आता आपण त्या दिशेने आगेकूच करतोय, तर भेटू पुढे, चला। हे चांदवड तालुक्यातील वडबारे गाव आहे, त्या वडबारे गावातूनच किल्ल्याला वाढ जाते इंद्राई। त्याबद्दल थोडीशी ते अधिक माहिती आपल्याला सांगतील, आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती किल्ल्याबद्दल। ते त्यांच्या नाव गावासहित किल्ल्याची थोडी 2-3 मिनिटात माहिती सांगतील। मी राहणार वडबारे, माझं नाव बापू नारायण आहेर। या गावचं वैशिष्ट्य असं आहे की हे गावच मुळात डोंगर दऱ्यात वसलेलं आहे। इथं कुठल्याही प्रकारचे टावर रेंज मिळणार नाही। आलेल्या पर्यटकांना इथं त्या बाबतीत भरपूर अडचणी येतात, पण गावातील कुणीतरी एखादा गाईड म्हणून त्यांना माहिती देणार, पर्यटक येतात त्यांना माहिती देतात। इथं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण डोंगर दरी आहे आणि 3.5 रोडगा। 3.5 रोडग्याचं वैशिष्ट्य असं आहे की देवीने लात मारल्यानंतर राक्षसाला त्या डोंगराचे 3 भाग झाले आणि त्या राक्षसाला त्यांनी देवीने तिथे नष्ट केलेलं आहे। आणि त्याच्याच शेजारी इंद्रायणी किल्ला आहे। इंद्रायणी किल्ला कोणी इंद्रायणी म्हणतं, कोणी इंद्राईवाडी म्हणतं, कोणी इंद्राई किल्ला म्हणतं। या किल्ल्याची माहिती अशी आहे की इथं राजराजवाड्यांनी पहिले राज्य केलेलं आहे। त्याला भरपूर मोठे जिने, दोन दरवाजे आहेत दगडी, त्या दगडी दरवाजांनी वरती जायला यायला रस्ता आहे, वरती महादेवाचं मंदिर आहे। आणि त्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात इथं वरती मिठापिठाचे घर आहे, म्हणजे सैनिकांना मावळ्यांना जे खाण्यापिण्याला लागत होतं ते संपूर्ण त्याच्यात ठेवले जायचं। आणि दुसरं एक वैशिष्ट्य, तिकडे तुरुंग आहे। पहिले आपल्या तुरुंग कसे आता की गजाआड असतात आणि त्याला कुलूप लावतात, पहिले तुरुंग असे नव्हते। पहिले तुरुंग नाड्यानी त्या माणसाला कमीत कमी 20-40 म्हणजे 150 फूट खाली घरं कोरलेली आहे, त्या घरात त्याला ते कोंडले जायचं, वर येता येणार नाही असे ते कैदी त्यावेळेस राहायचे। त्या कैद्यांना तिथे ठेवले जायचं आणि संपूर्ण राजकारभार हा त्या किल्ल्यावरती चालायचा। त्या किल्ल्यावरनं एक चांदवड किल्ला आहे, त्या चांदवड किल्ल्याला एक खातं आहे म्हणजे घर आहे, त्या घराचं निशाणी आणि इंद्राई किल्ल्याची निशाणी ही एका रेषेत होती। म्हणजे येणारा शत्रू हा चांदवड किल्ल्याला जर कळाला तर इंद्राईला रिपोर्ट येत होता आणि इंद्राईला रिपोर्ट आल्यानंतर आपलं सैनिक पूर्ण गुहेमध्ये लपले जायचं। त्यांना कुठंच काही दिसत नसत, दिवाबत्ती लागलेली दिसत नसत, लाईट दिसत नसत, काही दिसत नसत, त्यामुळे ते वापसी जायचे। तुम्ही वडबारेचे, मग हे वडबारे गाव कसं पडलं नाव वडबारे? तर ह्या गावाला पहिले 7 वड होते। ते 7 वड होते असे का ते एका लाईनीत होते, त्यांची फक्त खाली बुडच दिसायची की हे 7 आहे, पण वरतून त्याचा
मंडप असा इतका मोठा होता की हजारो लोक आले तरी त्याच्या सावलीला ते विसावत होते. ते वडबारे गाव होतं. वडबारे, बारे म्हणजे 12 होतं. जसं आपण कांद्याच्या वाफ्याला 12 देतो असं 12 होतं. गाव छोटं होतं आणि ते वड असल्यामुळं वडबारे होऊन गेलं. त्याच्यामुळे ते वडबारे नाव त्याच्यावालं पहिल्यापासूनच आतापर्यंत प्रसिद्ध झालं. आणि आपले थोडेसे ओळखीचे त्याच्यामुळे त्यांनी खूप मौल्यवान माहिती दिली. धन्यवाद. तर त्यांचं पण एकदा अभिनंदन. नमस्कार मित्रांनो, आपण ट्रेकिंग करता करता एक मोठा ह्यूज नाही म्हणता येणार पण तरी 7-8 जणांचा ग्रुप आलाय ट्रेकिंगला. तर त्यांच्यामुळे आपल्याला स्फूर्ती आली, आपल्यामुळे त्यांना स्फूर्ती आली. तर ते थांबले, आपण थोडंसं माहिती देत असताना त्यांना माहिती भेटली. तर ते कुठून कुठून आलेले, चांदोड कॉलेजचे सगळे नेमिनाथ जैनचे. तर ते माहिती सांगतील कुठून आले. इंजिनिअरिंगचेच कॉलेज आहे. तर सांगा तुमची माहिती. नमस्कार, मी पार्थ शोभाईमुळे सांगलीतून आलेलो आहे. आता आजच आम्ही ट्रेकिंगला आलोय. एक आठवड्यात आमचा प्लॅन होता. ओके. नमस्कार मित्रांनो, माझं नाव साई मनोज मोरे. मी SNJV इथे इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे. आज रविवारची सुट्टी असल्यामुळं आम्ही सर्व मित्रांनी प्लॅन केला की आम्ही सगळे इकडे येणार. आज आमचा पहिला ट्रेक आहे इथं, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. इकडं वातावरण वगैरे पण खूप छान आहे. नमस्कार, मी निखिल धनराज देवरे. मी इयत्ता 11वी सायन्सचा स्टुडंट आहे. मित्रांनो, माझं नाव ऋषभ चौगुले आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे. इथं चांदवडमध्ये SNJP कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायला आलेलो आहे. आज ट्रेकिंगला आलेलो आहे. वातावरण खूप छान आहे इथलं. नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभीर कुमार एकंडे, लातूरून आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी इथून नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहे. माझं फर्स्ट टाइम इथं ट्रेकिंग आहे. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आपल्या सर्व मित्र कंपनीची ओळख झाली आहे आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी आहे आणि ते पण आपल्यासारखे ट्रेकिंगला आले. त्यांना पण इकडे म्हणजे परिसर हा येथील खूप आवडला. निसर्गरम्य परिसर आहे आणि आपण सर्वांनी आपलं चॅनल सफर विथ किरण युट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्रामला पण चॅनल आहे. आपण सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिवारांना, आपल्या फॅमिलीला नक्कीच शेअर करा आणि त्याला चॅनलला शेअर, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा आणि विशेष म्हणजे फॉलो पण करा. आणि आपल्या मित्र परिवारांना, फॅमिलीला नक्कीच शेअर करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण भरपूर सारे पर्यटन स्थळे आणि त्याचबरोबर हॉटेल्स हे आपण दाखवत असतो. तुम्हाला पण हे व्हिडिओ नक्कीच आवडेल. नक्कीच मी आपलं चॅनल सर्वांना शेअर करा. धन्यवाद. मंडळी, तुम्ही बघू शकता इकडचा जो किल्ल्याकडचा जो परिसर आहे ना, तुम्ही बघू शकता माझ्या मागे एकदम मोकळा परिसर आहे. म्हणजे आपल्याला इथून किल्ला तुम्ही बघू शकता. माझ्या मागे तर बघू शकता ते ढग टेकले ना, तो किल्ला आहे. आपल्याला तिथं जायचंय. पण आपण जे गाव आहे, किरण गावाचं नाव काय ते? वडबारे जे गाव आहे ना, तिथून त्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी जायचं अंतर आहे ना, ते जवळपास 4 ते 5 किलोमीटरचं आहे. म्हणजे आपल्याला पायी तिथपर्यंत जायचंय आणि त्यानंतर त्या किल्ल्याची सुरुवात होणार आहे मंडळी. पण तुम्ही आता बघू शकता, आपण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाऊपर्यंत आहे ना, इथला परिसर किती सुंदर आहे आणि अतिशय निसर्गरम्य आहे. आणि विशेष म्हणजे मंडळी, इकडे येण्याची मज्जा आहे ना पावसाळ्यातच आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर इकडचा व्ह्यू आहे. आणि विशेष म्हणजे मंडळी, इकडचा जो हा व्ह्यू आहे ना, हे धबधबे वगैरे, आणि तुम्ही बघू शकता ते पाणी कसं म्हणजे साठलेलं आहे इकडं. तिथे असा एक मोठा बांध आहे, छोटासा तलाव टाईप झालंय आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि पावसाळ्यात इकडे येण्याची मज्जा आहे ना अतिशय आगळी वेगळी आहे. तुम्ही नक्कीच इकडे आला ना, पावसाळ्यात या आणि ह्या किल्ल्याची मज्जा घ्या. पण तत्पूर्वी आपण ह्या किल्ल्याकडे यायचं कसं, म्हणजे तुम्ही सपोज नाशिकवरनं जर आला तर तुम्ही इकडे कसे येऊ शकता. तर मला तर इतकं माहिती नाही, पण आपल्या बरोबर आहेच ऍक्शन मॅन किरण, हे सांगतील जरा माहिती. दादा, आपल्या प्रेक्षकांना सांगा की ह्या किल्ल्यापर्यंत आपण इकडे कसं येऊ शकतो. आता समजा ज्यांना नाशिक वरून यायचंय ते डायरेक्ट नाशिक वरून धुळे जळगाव जाणाऱ्या बस पकडून चांदवडला ते उतरू शकता हायवेला. ओके. चांदवडच्या बस स्टँड मधून डायरेक्ट राजदेरवाडी पण बस आहे. ती राजदेरवाडी बस वडबारे राजदेरवाडी गावात जाते. तर चांदवड पासून निघाल्यानंतर पहिल्यांदाच वडबारे गाव आहे, तिथं तुम्ही बसने उतरू शकता आणि तिथून पायी किल्ल्याकडे येऊ शकता. ओके. अशी सोय आहे. किंवा ज्यांच्याकडे कार आहे तिथे डायरेक्ट चांदवड आपल्या मालेगाव धुळे हायवेने यायचं. चांदवड पासून गणपती मंदिरापासून वडबारे गाव 3-4 किलोमीटर तिथे यायचं आणि वडबारे गावात गाडी लावून पण तुम्ही येऊ शकता. ज्यांच्या बाईक आहे ते डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाईक घेऊन जाऊ शकता. ओके. म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता, हा जवळपास म्हणजे वडबारे गावापासून तर किल्ल्यापर्यंत जायचं अंतर कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरचं आहे. आणि ते 2 व्हीलर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आहे ना 2 व्हीलर येऊ शकते, 4 व्हीलर येऊ शकत नाही. कारण तुम्ही रस्ता बघू शकता, माझ्या मागे बघू शकता रस्ता कसा आहे. मध्येच म्हणजे
चढ आहे, उतार आहे आणि थोडीशी इकडच्या साईडने असं डोंगरदऱ्या आहे, त्याच्यामुळे 4 व्हीलर तर काय येणार नाही, पण 2 व्हीलर ना तुम्ही त्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ना जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला तो 4 ते 5 किलोमीटरचं अंतर चालवून नाही लागणार. पण जर नक्कीच ट्रेकिंगची मजा जर घ्यायची असेल ना तर नक्कीच 4 ते 5 किलोमीटर पायी चला आणि या किल्ल्याची मजा घ्या. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चल पियुष. मित्रांनो, म्हणजे गावाकडचे जे किल्ले ना त्यांच्याकडे येण्याची मजा आहे ना खूप वेगळी असते बरं का. कारण आहे बा आम्हाला भरपूर सारे ना रस्त्यात भरपूर झरे भेटले आणि तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण इथे बसलोय. मी, पियुष, श्रीकांत, किरण, नावकरी आम्ही सगळे बसलोय आणि तुम्ही बघू शकता मंडळी पाणी इतकं थंडगार आहे ना का भरपूर मजा येते आणि इतकं पायाला थंड वाटलंय ना का बस एकदम मस्त वाटतं. आणि पाणी विशेष म्हणजे ना इतकं नितळ आहे ना का बस पाणी खूप थंडगार आहे. आणि ना गावाकडचे झरे बिरे म्हटलं ना यात पाणी खेळण्याची मजा आहे ना ती खूप वेगळी असते. नक्कीच तुम्ही इकडे आले ना या झऱ्यांची पण मजा घ्या. मस्तपैकी इथे बसा, पाण्यात थोडा विसावा घ्या. थोडं 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 थकलं ना मंडळी थोड्या थोड्या अंतरावर असे झरे लागतात आणि त्यात आहे ना पाणी खेळण्याची मजा आहे ना खूप वेगळीच असते. बघा मस्त गार गार पाणी एकदम थंड गार मज्जाच मज्जा. मोबाईल सॉरी मोबाईल आमच्या मोबाईल पाणी उडालं. वॉटरप्रूफ मोबाईल नाही आमचा. सॉरी. आणि बघू शकता मागच्या साईडनी गुरं आली चरायला इकडे आणि मस्तपैकी मज्जा वाटते तिकडे. खास करून मंडळी आता आपण तुम्ही बघू शकता आपण वरती गुरं आहे ना मंडळी बघू शकता इकडे गुरं चारताय ना. आपण या साईडने वरतून या रस्त्याने इकडे जात होतो पण खाली आपण तिकडच्या साईडने बघू शकता आपण तिकडे थांबलो होतो ना तिकडनं आपण ना हा वॉटरफॉल बघितला होता. तर म्हटलं इकडे जायला रस्ता आहे की नाही बघूया. पण इकडे जायला रस्ता आहे मंडळी तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि जास्त पुढे जाऊ नका कारण इकडे कसं जास्त खोलवर इकडे तुम्ही बघू शकता या साईडनी. आणि पण या साईडनी ना असा मस्तपैकी हा वॉटरफॉल ना किती सुंदर दिसतोय. या साईडनी पण बघू शकता मस्तपैकी इकडनं पण ना मस्तपैकी वॉटरफॉल आहे आणि वरनं या डोंगराकडनं ना म्हणजे या किल्ल्याकडनं पाणी येत आहे. भरपूर सारं पाणी या साईडने येत आहे आणि व्ह्यू पण अतिशय सुंदर आहे. आता पाणी थोडं कमी झालं नाही तर हे पूर्ण आहे ना मंडळी तुम्ही बघू शकता हे जे दगड आहे ना इथं पूर्णपणे पाणी असतं. आता तुम्ही बघू शकता या साईडने पाणीवर राहिलं. व्ह्यू अतिशय सुंदर आहे. तर येथील व्ह्यूची एक झलक आपण आता बघूया. मंडळी तर आता आपण आहे ना इथे तुम्ही बघू शकता परिसर पण किती सुंदर आहे. मस्तपैकी निसर्गरम्य आहे आणि आम्ही मस्तपैकी इकडून बघा इकडून मस्तपैकी पाणी येते झऱ्यांचं. इतके सुंदर इथं झरे ना मंडळी का इतकं सुंदर वाटतं. आणि विशेष म्हणजे ना इथलं नेचर इतकं ब्युटिफुल आहे ना का बस. आणि आता मस्तपैकी आम्ही इथं बसलोय वनभोजनाला. किरणने मस्तपैकी इकडे बघू शकता काय काय आणलंय. कांदा टोमॅटो काकडी आणि आपल्या नेहमीप्रमाणे इकडे तुम्ही बघू शकता हाल आहे मसाला राईस. इकडे मस्तपैकी श्रीकांत इकडे पियुष आणि रिद्धिमा शाहीब अशी बोलताय सर्वजण व्हिडिओ कॉलद्वारे. आणि त्यांना आपण इथलं नेचर इथलं पाणी वगैरे सर्व दाखवतोय आणि असा सुंदर व्ह्यू आहे ना. आणि या सुंदर व्ह्यू मध्ये ना मंडळी असं काहीतरी चटपटीत खायची मजा ना. मजा वेगळी. आणि मस्त बघी ना इकडे बघू शकता लोणचं पण आणलं घरी बनवलेलं विकत नाही घरी बनवलेलं लोणचं पण आणलंय मस्त पैकी. आता आम्ही ना इथे सर्वजण आता वनभोजन करतोय. वनभोजन झालं की तुम्हाला भेटूया. मस्तपैकी आता नावकरीनी तोंड बिंड पुसलंय घामाचं आणि आता मस्तपैकी टाप 7व्या गिअर मध्ये मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता इकडे मसाला भात लोणचं सलाड एकदम घरगुती. आणि विशेष म्हणजे या धबधब्याच्या काठी मस्तपैकी इथे बसलोय.
मंडळी आता थोड्या वेळापूर्वीच आपलं इथं म्हणजे या धबधब्याच्या बाजूनी मस्तपैकी छोट्याशा नदीकाठी बसून आहे ना आपलं वनभोजन झालंय. आणि आता आपण म्हणजे आता पायथ्याच्या जवळपास आलोच आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चहू बाजूनी बघू शकता, चहू बाजूनी तुम्ही बघू शकता फक्त डोंगर डोंगर, उंच उंच पठारच पठार आहे आणि असा सुंदर व्ह्यू आहे. मंडळी आपण आहे ना आपण मूवी वगैरे यांच्यामध्ये बघतो, मोठमोठे सीन वगैरे बघतो असं फॉरेन ट्रिपचे वगैरे, आणि आपल्याला असं वाटतं खूप सुंदर आहे. पण तुम्ही आपल्या नाशिक मध्ये पण असं ना फॉरेन तुम्ही बघू शकता, एकदम फॉरेनची फिलिंग तुम्हाला इकडे येणार. आजूबाजूने पठारच पठार आणि बघू शकता ते तिकडे बघा तुम्ही छोटे छोटे झरे कसे वाहता, इकडच्या साईडने पण बघू शकता, इकडच्या साईडने पण खालून झरे वाहत आहे. आणि माझ्या पूर्ण म्हणजे तुम्ही बघू शकता ना, बोललो ना तुम्हाला चहू बाजूनी पठारच पठार आणि पुन्हा मी मध्यावर येऊन उभा राहिलोय. तुम्ही बघितलं असं सर्व बाजूनी पठारच पठार. नक्की एकदा या आणि ते व्हिजिट करा. तर मंडळी आता खूप हसू येऊ राहिलं, कारण का माहिती का आम्ही म्हणजे एवढं थकलोय ना आता. म्हणजे आम्ही जेव्हा आपण 4 ते 5 किलोमीटर तुम्ही या साईडने बघू शकता मागे आपण जो 4 ते 5 किलोमीटरचा पायी पल्ला म्हणजे सपाटीचा पल्ला पूर्ण केला ना, त्यानंतर आपण जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी येतो ना मंडळी, त्यावेळेस खरी परीक्षा आहे आणि त्यावेळेस खरा निघतो घाम इकडे किल्ल्याच्या चढाईसाठी. आणि इकडे येताना एक महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा की इकडे येताना म्हणजे असं एकटं वगैरे येऊ नका, म्हणजे घाबरण्याजोगतं काही नाही, पण इकडे हा किल्ला जवळपास बहुतेक जणांना माहित नाही, त्यामुळे इकडं इतकं म्हणजे कुणी येत नाही जास्त. आणि विशेष म्हणजे तुम्ही खायला काय आणू नका, पण पिण्यासाठी पाणी नक्की आणा, कारण इथं वर तुम्हाला काहीही मिळणार नाही. पाण्याची तुम्हाला 100% आवश्यकता भासेल. आता तुम्ही बघू शकता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तरी आम्हाला खूप तहान लागते. आणि तुम्ही बघू शकता चारही बाजूनी डोंगर आहे, आपल्या चारही बाजूनी डोंगर आहे आणि हा मध्ये किल्ला आहे, त्यामुळे ना इथे गरम खूप होतंय, हवेचं थोडस हे होतं, हवा वरती आल्यावरतीच हवा लागते. तुम्ही येताना पाणी वगैरे सर्व आणा. आणि आता मी भरपूर थकलोय, वरती आलोय, थोडं इथं बसलोय. आता आपण थेट वरती जाऊया आणि वरती काय काय इथे बघण्यासारखं ते बघूया. मंडळी आता ना आपण म्हणजे किल्ल्यावर आलेलो आहे, आता तुम्ही बघू शकता. आणि या फर्स्ट म्हणजे पहिली पायरी लागली आता आपल्याला, इथं या पायऱ्यांवरती बसलोय. इकडे श्रीकांत, किरण आणि मी पण किरण आणि पियुष व्हिडिओ काढतोय. मस्तपैकी वरती आलो, इतकं थंडगार वातावरण आहे बस. आणि विशेष म्हणजे इथे येताना ना शेवाळ बघा, कारण श्रीकांतनी पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि मग वर आला. दर्शन म्हणजे शेवाळावरून सटकला तो. विशेष म्हणजे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये इथे शेवाळ भरपूर आहे. आणि आणि आजूबाजूनी रेलिंग वगैरे काय असं पकडण्यासारखं नाहीये, त्यामुळे येताना व्यवस्थित जपून या. फक्त एवढा जो पॅच आहे ना तो थोडा अवघड आहे. आणि वरती तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाणी टपकतंय आणि एकदम थंडगार इथे परिसर आहे. तर चला आता आपण वरती जाऊया आणि बघूया इकडे काय काय आहे. आणि त्या साईडने मंडळी तिकडे बघू शकता, तिकडे श्री हनुमान महाराज यांची भव्य दिव्य अशी इथं मूर्ती तुम्ही बघू शकता. येताना ती प्रथम तुम्हाला लागेल तिचं दर्शन घ्यायचं हनुमान महाराजांचं आणि त्यानंतर इकडे यायचं. फायनली आपण किल्ल्यावरती आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे आता म्हणजे आपण किल्ल्याच्या एकदम वरती म्हणजे माथ्यावरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा मेन किल्ला आहे. आणि मस्तपैकी तिकडे श्रीकांत, किरण बसलेले खूप थकले. इकडे माझ्या मागे इकडे पियुष मस्तपैकी इथं झोपलाय आणि इतकी मस्तपैकी थंडगार हवा चालू आहे ना बस. फक्त मंडळी आपण जेव्हा इथं आपण आता आलो ना इकडनं ज्या स्टेअर केस म्हणजे ज्या पायऱ्या होत्या ना, तिथं वरतून पाणी पडल्यामुळे ना तिथं शेवळ आहे ना भरपूर आहे आणि तिथं माणूस सटकतं. म्हणजे श्रीकांत थोडा सटकला होता आता पायरीवरनं. ह्या साईडने तुम्ही इकडनं बघू शकता, हे दगड आहे ना मागं, इकडनं वरती यायला रस्ता आहे आणि इथं पायऱ्या आहे. तिकडनं येताना थोडंसं जपून या, कारण काय माहिती का शेवळ भरपूर आहे. जिथं कोरड आहे ना त्या साईडने या तुम्ही विशेषतः. मस्तपैकी इकडच्या साईडने आता आपण वरती जाऊया आणि बघूया काय. आणि व्ह्यू तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. इकडनं बघू शकता खाली गाव वगैरे, तिकडचा पण व्ह्यू किती सुंदर दिसतोय. मस्तपैकी शेती वगैरे बघा तुम्ही, वावरातच पाऊस पडलाय आणि वावर वगैरे तयार केले लोकांनी इथे खाली, किती सुंदर दिसत आहे. आणि मधीच पाणी वगैरे किती सुंदर इथे व्ह्यू दिसतोय. आणि माझ्या बॅक साईडने बघा काळे काळे ढग, मधीच ढवळे ढग आणि वरतून बाजूनी डोंगर रांगा, किती सुंदर हा व्ह्यू दिसतोय. मी तर म्हणतो नक्की तुम्ही इकडे या किल्ल्याला भेट द्या. फक्त त्यांनी सोबती या, ग्रुपनी या, कारण मी पुन्हा एकदा सांगतो इकडे म्हणजे रहदारी म्हणजे असं जास्त पब्लिक येत नाहीये आणि माहितीच नाही हा किल्ला सर्वांच्या, त्यामुळे ग्रुपनी या, येण्यास काही भीती नाही.
अतिशय सुंदर आहे, फोटोजेनिक वातावरण आहे, निसर्गरम्य परिसर देखील आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मंडळी आता आपण एकदम किल्ल्याच्या सेंटर पॉइंटला आता आणि तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी ना आता मध्ये मोठमोठे आता हे बोगदे मध्ये म्हणजे आता तर इकडच्या साईडने खूप गवत वाढलं आणि मध्ये ना खड्डे पण आहे थोडेसे आणि पाणी पण आहे तिथं मध्ये आणि मध्ये आय थिंक सांगता येणार नाही काय नाही इथे पाणी नाही या साईडनी. इकडच्या साईडनी जे आहे ना मंडळी या साईडनी पायऱ्या बनवल्या बघा याच्या साईडनी पण असंच म्हणजे बोगदे मोठमोठे आणि तिकडे मध्ये पाणी खूप भरलेलं. आता आय थिंक मला पण हे सांगता येणार नाही काय हिस्टॉरिकल आहे आपल्याला काही इतकं माहित नाही यात. आणि इकडच्या साईडने बघू शकता दादा इकडे नाही तुम्ही जरा इकडच्या साईडने बघा इकडं पण आहे ना तेव्हा इथं मध्ये पाणी आहे. तुम्ही बघू शकता या साईडने मध्ये पाणी मोठमोठे म्हणजे एक रूम आहे ह्या सर्व आणि मध्ये पाणी भरपूर सारं. तिकडच्या साईडने पण तुम्ही बघू शकता, तुम्ही इकडे बघू शकता इकडे जे आहे ना इथं पाणी साठवायचं कुंड आहे. तुम्ही बघू शकता किती याचं काम रेखीवरित्या दगडामध्ये केले, किती सुंदर दिसतंय. आणि ह्या साईडने आपण आता हे बघितलंय आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. तिकडे बघा सगळेजण तिकडे चालले. छोटं मस्तपैकी तर एक छोटं कुंड आहे आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. आपण तिकडे जाऊया आणि तिकडे महादेवाचं दर्शन घेऊया. मंडळी आता आपण इथे महादेवाचं दर्शन घेतलंय. तुम्ही बघू शकता इथे आल्यावरती नक्की इकडे या. म्हणजे आपण काय करतो माहिती का, आपण इकडनंच ना खूप दूर आहे असं वाटतं त्यामुळे आपण ना इकडे येत नाही. पण या साईडने आल्यावरती नक्की इकडे मंदिर खूप सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचे जे पिलर आहे, मंदिराचे जे काम आहे म्हणजे दगडामध्ये पूर्ण आणि अतिशय थंड आहे. बाहेर तुम्ही बघू शकता, माझा चेहरा बघू शकता बाहेर किती गरम होत आहे पण मंदिरामध्ये इतका थंडावा आहे बस. आणि आजूबाजूने बघू शकता तुम्ही मंदिराच्या आजूबाजूनी पाणी भरत असं या साईडनी थोडस आणि मध्ये मंदिर आहे. मंदिर अतिशय भव्य दिव्य नक्की या आणि ते दर्शन घ्या मंडळी. मंडळी फायनली आपण जेल शोधून काढलंय. वरतून गवतातून दिसत नव्हतं पण खालून शोधून काढलंय जेल. चला तुम्हाला मी जेल दाखवतो. हे आहे जुने कारागृह म्हणजे हा ना. ओके हे बघ हे दादा आहे इथे लोकल आहे. त्यांनी आपल्याला हे जेल शोधून काढलंय म्हणजे आता त्यांना माहिती आहे पण गवतामुळे दिसानी. इकडे बघू शकता तुम्ही पियुष इकडे बघ इकडे दाखव. हे बघ इथून हे बघा या साईडने तुम्ही बघू शकता भरपूर खोल आहे या साईडनी आणि इकडच्या साईडनी पण आहे ना. या तुम्ही इकडनं इकडे जरा शेवळ आहे मंडळी इकडे येताना ना जरा जपून या. आणि इकडे हे जेल आहे आणि मेन सगळ्यात मेन जेल जर म्हटलं तर हे किती फूट आहे खाली हे बघा. हे मेन जेल आहे मंडळी. तुम्ही इकडे बघू शकता 40 ते 50 फुटाचं हे जेल आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे मेन जेल आहे. काम बघा तुम्ही मंडळी किती डेंजर केले. पूर्ण दगडात आहे. दगडात कोरीव काम आहे. दगड बघा तुम्ही 40 50 फूट खाली दगडात काम हे केलेलं आहे. किती सुंदर दिसतंय. तुम्ही इकडे आले की नक्की इकडे आणि हे जेल सुद्धा बघा. तर तुम्ही इकडे समोर बघू शकता हा राजधीर किल्ला आहे आणि म्हणजे याच्या समोरच आहे इंद्रायणी किल्ल्याच्या समोरच आहे. तर इकडं पण तुम्ही आले ना या साईडने पण जा हा किल्ला बघण्यासाठी. तो पण खूप सुंदर आहे येथील दादा सांगत होते. तर चला आता मी रजा घेतो आणि तुम्हाला जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला ना मंडळी त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. पुन्हा भेटूया आणखीन काही छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.